अप्रतिम खेळ आपल्या टीमसाठी केला आणि एकूण 5 षटकांचा मात्र खेळ कंप्लीट झाला. पहिल्या 5 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघ मैदानात बघतो आपण नियांश 11 कामोडे संघाने मात्र भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. एकूण 64 नक्कीच धावपलकावरती धाव मात्र सेट केल्या. टार्गेट 65 चा आहे. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो संघ जो खेळतोय रॉयल स्टनर मीरा रोड यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे. मात्र आजचा दिवस भरपूर सुंदर आणि चांगला होता. आज सर्वांची आम्हाला चांगली साथ लाभली. आमचे डीजे मास्टर असतील, त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन कडू, त्याच्यानंतर आमचे सँडी ऑपरेटर, त्याच्यानंतर आमचे दरम्यान गोट्या पाटील, आमचे नक्कीच गुणसंख्यालेखक, त्याच्यानंतर आमचे चॉकलेट बॉय भरत सर यांनी आम्हाला चांगला सहकार्य केला. त्याच्यानंतर आमचे चारही नक्कीच ऑफिशियल अंपायर राजेश सर, भरत सर, त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अनिल सर आणि आमचे राजेश सरांचं नाव मगाशी मी उल्लेख केलं, नाशिर सरांचं नाव राहिलं होतं. त्यांनी देखील आम्हाला दरम्यान चांगली साथ आजच्या दिवसामध्ये दिली. उद्या देखील तुमची साथ आम्हाला लाभेल, कारण का उद्या अंतिम दिवस आहे. आणि भूषण दादांनी मात्र भरपूर वेळ दुपार बसून दिला. क्रिकेटच्या अस्तिमच्या आधी आहेत. क्रिकेट त्यांच्या नसामध्ये आहे आणि रक्तामध्ये आहे. क्रिकेट शिवाय मात्र ते राहू शकत नाही. म्हणून भूषण दादा आपण बघतो दुपारपासून आपल्यासोबत जॉईंट आहेत. ते उद्या देखील जॉईंट राहतीलच. नक्कीच त्यांना आपण उद्या देखील आपल्या तुम्ही व्यासपीठावर बघू शकाल. उद्या संजय दादा देखील येतील या दरम्यान बक्षीस समारंभासाठी, कारण ते उद्घाटन सोहळ्यासाठी होते. आणि देवरामजी भोईर साहेब देखील आपल्याला उद्या दरम्यान पाहायला मिळतील. आणि ताई देखील मात्र उद्या आपल्या व्यासपीठावर असतील. मात्र आजचा दिवस कंप्लीट झालाय. बघूया नक्कीच सुपर 8 मध्ये कुठला संघ असेल. ऑलरेडी सुपर 8 मध्ये बघतो आपण संघ जे दाखल झालेत त्याच्यामध्ये आपण बघतो दरम्यान जयदुर्ग सुरई असेल, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर झुंजार स्पोर्ट्स कोळशे, त्याच्यानंतर रणजित स्पोर्ट्स कासरवडवली, त्याच्यानंतर कुडूस 11 कुडस, त्याच्यानंतर गावदी स्पोर्ट्स बालकुम, त्याच्यानंतर साई स्पोर्ट्स कारबाव आणि SK महागिरी हे नक्कीच एकूण संघ आतापर्यंत दरम्यान क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. आणि यातून जो संघ जिंकेल तो असेल सुपर 8 मध्ये. आणि उद्या बरोबर 9 वाजता शेड्यूल सुरू होईल. उद्या ऍडजस्टमेंट नसेल. उद्या 9 वाजता मात्र पहिला चेंडू कुठल्याही परिस्थितीमध्ये या स्पर्धेचा टाकला जाईल. या गोष्टीची नोंद घ्यावी. मात्र मी रजा घेतो, तुम्ही रजा घेऊ नका, कारण का ही मॅच भरपूर महत्वाची आहे. एखादा संघ नक्कीच आपल्याला मात्र अजून सुपर 8 मध्ये क्वालिफाय करायचं आहे. तो मीरा रोड असेल की कामोडे असेल याचं प्रत्यक्ष धावतं समालोचन ऐकूया. लोकल बाय आमचे नक्कीच बरंच सर आता त्याचं चॉकलेट बॉयचा म्हणावा ऐकूया या 5 षटकांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल सर. हा आवाज होता राहुल सरांचा, आपण ऐकत होतात. खूप चांगला आवाज आजच्या दिवसामध्ये. तर वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला पाहतोय आपण रियांश 11 कामोडे संघ, दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड संघ. तर रियांश 11 कामोडे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांच्या अभावी 64 धावा लागल्या. धावफलकावरती 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी इसरार, नॉन स्ट्रायकिंग एंडला उबेद, स्ट्रायकिंग एंडला निखिल. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल अराउंड दी विकेटने. यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा. वाईट बॉलने इथे सुरुवात होत असताना अतिरिक्त धावसंख्येने धावफलकाची सुरुवात रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची. यावेळेस मात्र फुलटस बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळून काढतोय. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, चौकार. मात्र इतर निर्धाव चेंडूची सांगता सूर्य गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करत असताना निखिल. वेग खूप चांगला आहे, टप्पा खूप चांगला आहे, नियंत्रण आहे गोलंदाजीवरती आपल्या स्वतःच्या. पुन्हा एकदा अराउंड द विकेट नेते सज्ज होत असताना उभेसाठी
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे झेल निसटतोय. झेल कोणाचा सोडला? उबीद खानचा. किती मोठी विकेट होती ही. ही कॅच सोडले की मॅच सोडले नक्की चर्चा होत असताना संपूर्ण कामोटे संघ इथे नीरज थोडस निराश स्वतःवरतीच. साधा सोपा झेल होता, असं झेल सुटणं खूप कठीण असतं, मात्र असा सोपा झेल आपण सोडताय अशा क्रुशियल मॅच मध्ये. दरम्यान या मॅच कडे पुन्हा एकदा एक धावेने 6 धावसंख्येवरती पोहोचतोय मिरारोड हा संघ. दरम्यान थोडस इथे रनअप मध्ये बिघड होत असताना निखिल याच्या डेट बॉल नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय निखिल. 4 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या चौकाराच्या माध्यमातून, मात्र इथे लगेचच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता उबेद खान. यावेळेस फुलरलेनचा बॉल जमीन लगतचा स्ट्रोक, धावचीची संधी. इथे मात्र आपल्या वॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना इस्रार. तर इथे दोन्ही फलंदाज आता स्वतःचं खातं खोलत असताना इस्रार एका धाव्याने खातं खोलतोय, तर इथे 5 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे उबेद खान. दरम्यान धावा 7 लागतायत स्कोर कार्ड वरती. यावेळेस फुलरलेनचा बॉल, खूप चांगला चेंडू. खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू होता ऑस्टेकच्या बाहेरचा. खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र इथे निराशा ठरते म्हणजे फलंदाजाची. दरम्यान डॉट डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून. दरम्यान लास्ट गो 7 धावसंख्या थांबून ठेवलंय. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, मात्र इथे दिशा पाहावी लागेल. आता मात्र नासिर सर सांगतात की हा वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर. आता मात्र 8 धावा लागतात धावफलकावरती. जवळजवळ 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13च्या सरासरीने जावं लागेल ते म्हणजे मिरारोड संघाला. मात्र आतापर्यंत 8 धावा लागतात. लास्ट गो निखिल. यावेळेस इन रेंज, मात्र इथे शॉर्ट थर्ड चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेक होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच इस्रारला परतावं लागलं असतं, एक क्लोज मुवमेंट आला असता. दरम्यान षटक इथे समाप्त होतोय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा लागतात धावफलकावरती. बिनबाद 9 ही एक चांगली जमेची बाब आहे मिरारोड संघासाठी. मात्र 13च्या सरासरीने जायचं होतं, मात्र ती सरासरी राखता आलेली नाहीये. 9 धावांवरतीच आतापर्यंत थांबून राहिलेला आहे संघ. संध्याकाळचं सत्र आहे, जरा धावा येण्यास पुढे येण्यामध्ये थोडस फलंदाजाला थोडस कमतरता जाणवते. दरम्यान आपण उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहोत फायनल डे मध्ये सभापती चषक 2022 शुक्रवार दिनांक 7/1/2022 सुपर 8 मध्ये बसलेले संघ. पहिला सामना आपण पाहणार आहोत जयदुर्गा सुरई विपक्ष झुंजार स्पोर्ट्स कोलशे संघ. दुसरा सामना आपण पाहणार आहोत रणजित स्पोर्ट्स कासरवडवली विपक्ष कुडूस स्पोर्ट्स कुडूस. तिसरा सामना पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव. आणि चौथा अंतिम सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे SK महागिरी ठाणे विपक्ष चालू असणारा सामना येथील विजयी संघ. आणि आणखीन एक मॅच असणार आहे सकाळच्या सत्रामध्ये, ती म्हणजे 40+ ची फायनल मॅच वाघबीळ बनाम पूर्णा. दरम्यान मॅच कडे दैवत येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. सामना करण्यासाठी सज्ज उबेद खान, ज्याला एक जीवनदान मिळालेलं आहे. आणि यावेळेस ऑफलातून सुरेख डिलिव्हरी. बंदुकीतून जशी गोळी निघते तशा प्रकारचा हा बॉल होता. बॅट उचलण्याआधीच चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टांच्या मागे. दरम्यान आणखीच फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला, मात्र एक धाव इथे देऊन गेला म्हणजे मिरारोड संघाला. तर एका धावेने दुहेरी रॅकेटमध्ये प्रवेश करत असताना संघ 10 धावा लागतात. यावेळेस इस्रार ऑन फायर करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस दैवत इसरासाठी यावेळेस फुलटच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, झेलची संधी, इथे झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न होता, मात्र इथे चेंडू अडवला जातोय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यासाठी सक्षम ठरतोय बारक्या. प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व इथे अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळण्याचा आणि आपल्या गावाला कसा विजय प्राप्त करून देता येईल या प्रयत्नामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस दैवत उभेसाठी यावेळेस लाभ केलाय चेंडूला, डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 6 धावांसाठी येतोय सभापती षटकार. विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस बॅट बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल दैवतला कमबॅक करत असताना. तर दैवत मात्र एक षटकार नक्कीच खर्च केला होता, पुन्हा एकदा तोच रणअप तोच लाईन अप घेऊन यावेळेस सज्ज होत असताना उभे इथे मात्र चांगली फलंदाजी करतोय मिरावट संघाचा. यावेळेस सुरेख सुरेख डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या हा चेंडू खेळून काढला, तर म्हणजे उभे देणे. तर एकाच धावेने आता मात्र षटक समाप्त होते क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 13च्या सरासरीने जायचं होतं मिरावट संघाला, मात्र इथे फक्त 11च्या सरासरीने 22 धावा लागतात धाव फलकावरती. 65 धावांचा पाठलाग करतोय मिरावट संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा लागतायत. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावा जमा करायच्या आहेत, त्या म्हणजे 43 धावा. एक रंगतदार मॅच, एक बिग फाईट मॅच आपण रसिक प्रेक्षकांच्या. उद्याला मात्र जयदुर्गा सुरेई संघ आणि झुंजार संघ आपण सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. उशीर करू नका, जेणेकरून कमिटीला प्रत्येक सामना प्रत्येक सामना जे शेवटचे 8 सामने होतील ते प्रत्येक सामने 5-5 षटकांचे खेळवण्याची संधी मिळावी, हाच उद्दिष्ट असणार आहे. याच कारणासह आपण पाहिलं असेल तर एक दिवस एक्स्ट्रा आपण ठेवला होता, तो उद्याचा मेगा फायनल डे, जेणेकरून प्रत्येक सामना 5-5 षटकांचा होईल. जयदुर्गा सुरेई संघ आणि झुंजार स्पोर्ट्स कोळशे संघ दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. सकाळी ठीक 9 वाजता आपण आपली रिपोर्टिंग करायची. तर बघूया मॅच कडे. 18 चेंडू 43 धावा. या वेळेस गोलंदाजी मार्क वरती रोशन. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट डिझन मध्ये, सीमारेषा पार, दमदार सिक्सर. दरम्यान यावेळेस रोशनवरती आक्रमण, 6 धाव्याने आता मात्र उबेद खानची बॅट इथे तडफडत असताना 6 धाव्याने धावसंख्या पोहोचली 28. या धावसंख्येवरती कॅच कोणाची सोडली होती? उबेद खानची. नीरजने कॅच सोडली होती आणि त्याचाच तिथे फायदा उचलत असताना उबेदच्या बॅटमधून नक्कीच 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान मॅच कडे. रोशन, रियांश 11 कामोटे सहकडून खेळत असताना वैयक्तिक पहिले सांगितले 30 षटक ओव्हर द विकेटने यावेळेस उबेद साठी. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल, सुरेख डिलिव्हरी, ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक गोलंदाजाचा असतो, मात्र त्यात प्रत्येक गोलंदाज यशस्वी होईलच असं नाही. दरम्यान यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोशनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. पहा काय गोलंदाजी होतीये. एक षटकार नक्कीच खर्च केला होता, त्यानंतर मात्र काय वापसी, सुरेख वापसी, 2 चेंडू डॉट डिलिव्हरी. उबेद सारख्या बॅट्समनला इथे आता थांबून ठेवण्याचं यश संपादन करतोय गोलंदाज रोशन. अफलातून गोलंदाजी, परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना पाहिलं उबेदला जर टायमिंग दिलं तर आपण
त्या टायमिंगचा व्यवस्थित तो फायदा उचलतो. याच कारणास्तव खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रोशन तोच लाईन अप घेऊन, तोच रनअप घेऊन इथे सज्ज होत असताना ओव्हर दी विकेटने यावेळेस गती परिवर्तन केलं गोलंदाजाने, गती परिवर्तन केलं. तर नक्कीच दोन्ही पंच विचारविनिमय करतीलच आणि डिसिजन देतील. मात्र काय गोलंदाजी होती आपल्या बोटांना रोल केलं यावेळेस गोलंदाज रोशनने आणि स्लोवर डिलिव्हरी हळूवार पद्धतीने टाकला हा बॉल, गती परिवर्तन केला. तर नक्कीच डॉट डिलिव्हरी बॅट लागली होती. नक्कीच एक अनुभवी पंच आहेत अनिल वाघेला सर, स्क्वेअर लेग पंच आणि नासिर सर ऑफिशियल पंच. आपण पाहतोय प्रत्येक मुवमेंट वरती, प्रत्येक क्षणावरती, प्रत्येक हालचालीवरती त्यांचं तंतोतंत लक्ष असतं. अनुभव काय असतं आणि क्रिकेटला त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगला खेळ आपण पाहिला. दरम्यान पुन्हा एकदा रोशन अफलातून गोलंदाजी ओव्हर द विकेटने. यावेळेस अकुटबाई चेंडू षटमूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. डीप मिडविकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, तोचवर मात्र एक धाव आणखी पूर्ण केली जाईल. उबेद खान स्वतःवरती नाराज असणार आहे, कारण की खूपच शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, हा पाठवायचा होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आधीचा पाहिला असेल तर तो सुद्धा खूपच शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, मात्र दिशा चांगली होती आणि 13 चेंडू 36 धावा. यावेळेस मात्र खूपच वेगाने चेंडू आणि यावेळेस आणखीन तितकाच देखना आणि बिग सिक्सर यावेळेस इसाच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक षटकार. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आक्रमण उबेच्या बॅट मधून येतो. यावेळेस बिग 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 सिक्सर. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा सिक्सर येईल का, मात्र इथे पाहावं लागेल आणि इथे परतावं लागतंय उबेद खानला. झेल टिपतोय आणि पहिल्या विकेटचं पतन उबेदच्या रूपाने.
या अफलातून सुरेख सुरेख चेंडू वाईड इश्यूआर हाताळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरत असताना निखिल काय गोलंदाजी होतीये. अफलातून गोलंदाजी. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारी ही मॅच रंगतदार मॅच. सभापती चषक 2022 प्रत्येक सामना आपण जर बघितला तर प्रत्येक सामन्यामध्ये इथे रंगत दिसते आपल्याला. कवठी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक एक भव्य दिव्य असं आयोजन तितकंच दर्जेदार नियोजन आपण इथे अनुभवतोय. सोमवारी चालू झाली होती स्पर्धा. नूतन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आणि आजचा 4था दिवस. पुन्हा एकदा निखिल राष्ट्रगो यावेळेस मिस्टर मिक्स हो काय झेलची संधी. झेल होईल का आणि इथे झेल टिपला जातोय. इस्रारला परतावं लागतंय. सलामीची जोडी आता मात्र तंबू मध्ये धाडण्याचं काम निखिलच्या रूपाने. सुरेख गोलंदाजी. कौतुक करायला हवं गोलंदाज निखिल याचं. 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण होतं. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण झालं. 6 धावा खर्च केल्या. तदनंतरचे 5 चेंडू का हाताळले. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. कोणाला बाद केलं तर जी सलामीची जोडी आक्रमण करत होती. सेट झाले होते दोन्ही फलंदाज. एक फलंदाज उबेद 27 धावांचं योगदान दिलं. दुसरा फलंदाज इस्रार यांनी 13 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आणि अशा 2 फलंदाजांना नक्कीच निखिलने बाद केलं आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व स्थापन केलं. यावेळेस बारक्या कांबळे येतोय शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्या त्याऐवजी 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. श्रीकांत स्ट्रायकिंग इनला. ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल अफलातून गोलंदाजी. मात्र लाईन पाहावी लागेल. सर सांगतायत की इथे वाईड बॉल. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल आणि इथे वाईडचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. आता मात्र धावसंख्या होतीये ती म्हणजे 44. 6 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा आता ओव्हर द विकेटने बारक्या. यावेळेस गुडलन्स स्पॉट वरून चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस होताना दिसला. मात्र पुन्हा एकदा दिशा चुकीची. वाईडचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड. नक्कीच थोडासा दबाव नक्कीच दिसतोय बारक्यावरती. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी झाली. 2 वाईड हाताळले ऑस्टिकच्या बाहेर. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच फलंदाज श्रीकांत याचा. त्याचाच फायदा उचलत असताना यावेळेस परफेक्ट यष्टांवरती चेंडू फेक आणि इथे इस्रार बाद. सुरेख गोलंदाजी. का या खेळाडूचं नाव नक्कीच टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती घेतलं जातं त्याचं इथे उत्तम उदाहरण देत असताना दरम्यान 5 बॉल 20 रन. यावेळेस राहुल येतोय स्ट्रायकिंग इनला. यावेळेस आणखी एक क्लीन बॉल. बॅक टू बॅक 2 यष्टांना उद्ध्वस्त करत असताना बारक्या कांबळे. अफलातून गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी.
6 चेंडू आणि 22 धावा हव्या होत्या विजयासाठी. पहिले 2 बॉल आपण बघितले असाल तर वाईड हाताळले बारक्या कांबळेने, ऑफस्टिकच्या बाहेर हाताळले. तदनंतर मात्र काय वापसी केली, शफल होऊन खेळतात फलंदाज पाहिलं आणि परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट स्टंप मध्ये बॉल. खूप कठीण असतं प्रत्येक चेंडू यॉर्कर हाताळणं. दरम्यान हॅट्रिकची संधी पाहूया. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत असताना बारक्या, यावेळेस अरफात होतोय नवीन फलंदाज. हॅट्रिक बॉल ओव्हर दी विकेटने यावेळेस पाहावं लागेल, मात्र बॅट होती. दरम्यान एक धाव निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, धावचीची संधी. तर नक्कीच लेग वाईजच्या रूपाने इथे एक धाव अंकित केली जाते स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू 19 धावा, 3 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग नक्कीच असणार आहे. 3 बॉल 19 रन. बाळक्या कांबळे यावेळेस ओव्हर दी विकेटने सामना करतो. जुनेद मिस टायमिंग स्ट्रोक आणि जेलची संधी. स्वतः गोलंदाज बारक्या चेंडूच्या खाली आणखीन एक विकेटचं पतन. चौथा गडी बाद केलाय, चौथा विकेट घेतलाय तो म्हणजे बारक्याने. पाहिजे मी